भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी गुरुवारी खोपोली नगर परिषद कार्यालयात आपला पदभार स्वीकारला। यावेळी प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि नागरिकांच्या उपस्थितीने नगर परिषद परिसर गजबजून गेला होता। कुलदीपक शेंडे यांचे नगर परिषद कार्यालयात आगमन झाल्यानंतर मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। प्रशासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। या पदग्रहण सोहळ्याला प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, शिवसेना आणि महायुतीतील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच खोपोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर कुलदीपक शेंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी खोपोली शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम सोयी सुविधा पुरवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध राहील असे प्रतिपादन केले। खरं तर मी सर्वांना धन्यवाद देतो। गेले 4 वर्ष प्रशासकीय राज होतं, त्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष आता जी इलेक्शन झालेली आहे त्यामध्ये आता खोपोलीकरांना आम्ही सर्व नगरसेवकांच्या मार्फत मी आवाहन करतो की खोपोलीच्या विकासामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता जे काय आपलं नाट्यगृहाचं काम आहे, शिवसृष्टी आहे, हॉस्पिटल आहे, असे जे इसेन्शियल विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत ते आम्ही ह्या पहिल्या कौन्सिलमध्ये किंवा पहिल्या मीटिंग HOD घेऊन त्यामध्ये सर्व प्रामुख्याने ह्या 1 महिन्यात 2 महिन्यात कसे फास्ट सोडवता येतील आणि लोकांचे मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही प्रामुख्याने फोकस करणार आहोत। 5 वर्षाचं विजन आम्ही प्रत्येक टप्प्याटप्प्याने ठेवलेलं आहे की पहिल्यांदा सर्वात आम्ही सर्व नगरसेवक, आता मला सर्व नगरसेवकांशी चर्चा करायची की त्यांना त्यांच्या वॉर्डात काय कंप्लेंट येतात, HOD असतील, जे आपले कर्मचारी असतील, मुख्याधिकाऱ्यांनी तर आम्ही आता 2-3 दिवसामध्ये दोघांनी बसून बराचसा आढावा घेतलेला आहे। ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्यासुद्धा दिलेल्या आहेत। बऱ्याच अडचणी आहेत 4 वर्षामध्ये आलेल्या आहेत। नागरिकांच्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत। शहरीकरण वाढत चाललेलं आहे। टप्प्याटप्प्याने घेईल मी, त्यासाठी खास बोलणार आहे। आमच्या वचननाम्यामध्ये जे काही सुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या 1 ते 2 महिन्यामध्ये कसं त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं CSR फंड आणि त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार आहोत।